आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अंकिता। स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। कोरोना विषाणूचा डेल्टा व्हेरिएंट हाच चिंतेचा विषय। बिटकॉइन घोटाळ्याबाबत कुमारस्वामींचा भाजपवर आरोप। भाजपतर्फे महांतेश कवटगीमठ यांची उमेदवारी जाहीर। भारतीय रिझर्व्ह बँकेच्या 2 योजनांचे उद्घाटन। बिम्समधील कर्मचाऱ्यांचे पुन्हा आंदोलन। शेतकऱ्यांचा विरोध डावलून बायपासच्या कामाला सुरुवात। पीयूसी विद्यार्थ्यांची संख्या 92,000 वाढली। मराठा सहकारी बँकेला 2.5 कोटींचा नफा। मिठाई वाटपावरून ग्रामपंचायत सदस्यात जुंपली। माजी आमदार रमेश कुडची यांच्या राजकीय हालचाली गतिमान। रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए। कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना। गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी। घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी। इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस। पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस। जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में। बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना। नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना। आराधना, मारुती गली, बेलगाम। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अन्वेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अन्वेकर गोल्ड। अन्वेकर गोल्ड 8884388863। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। कोरोना विषाणूचा डेल्टा व्हेरिएंट हाच चिंतेचा विषय असून भारतातील सिक्वेन्सिंग मध्ये कोरोनाचे इतर व्हेरिएंट आता फारसे चिंतेचे राहिलेले नाहीत, असे प्रतिपादन इंडियन SARS-CoV-2 जेनॉमिक्स कन्सोर्टियमने म्हटले आहे। जगामधील परिस्थितीतही बदल झालेला नसल्याचे इन्साकॉगने म्हटले आहे। डेल्टा AY आणि AYX जगभरात चिंतेचे व्हेरिएंट आहेत। जगातील आरोग्य संघटनेच्या ताज्या आकडेवारीनुसार इतर व्हेरिएंटच्या तुलनेत डेल्टा व्हेरिएंट अनेक देशात आढळून येत आहे। WHO जगभरातून देण्यात येणाऱ्या सिक्वेन्सिंगच्या माहितीमध्ये डेल्टा खेरीज इतर व्हेरिएंटचा प्रभाव देशांमध्ये कमी होताना दिसत आहे। डेल्टा व्हेरिएंट चिंतेचे मुख्य कारण आहे। भारतामधील सिक्वेन्सिंग मधून डेल्टा खेरीज इतर कुठलाही व्हेरिएंट चिंतेचे कारण असल्याचे दिसलेले नाही, असे सांगण्यात आले। गेल्या ऑक्टोबर मध्ये डेल्टा व्हेरिएंट भारतामध्ये आढळून आला। यावर्षी एप्रिल आणि मे महिन्यात कोरोना साथ मोठ्या प्रमाणात होती। इन्साकॉग हे 28 राष्ट्रीय प्रयोगशाळांचा समूह आहे। डिसेंबर 2020 मध्ये त्याची स्थापना करण्यात आली होती। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाअंतर्गत त्याचे काम चालते। बिटकॉइन घोटाळ्याबाबत कुमारस्वामींचा भाजपवर आरोप। बिटकॉइन घोटाळ्यातील आरोपींनी जनधन खाती हॅक करून प्रत्येक खात्यातून 2 रुपये ट्रान्सफर करत सुमारे 6,000 कोटी रुपये चोरीला गेले आहेत, असा आरोप कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री HD कुमारस्वामी यांनी केला आहे। मला सांगण्यात आले आहे की जनधन खाते हॅक झाले आहे। जनधन खाते हॅक करून प्रत्येक खात्यातून 2 रुपये ट्रान्सफर केले गेले। मला माहित नाही की ही बाब किती खरी आहे, पण एकट्या जनधन खात्यांमधील रकमेची किंमत एकूण 6,000 कोटी रुपये आहे, असे कुमारस्वामी म्हणाले। भाजपा सरकार हा संपूर्ण प्रकार लपविण्यासाठी प्रयत्न करू शकते, अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे। बिटकॉइन या क्रिप्टोकरन्सीला भारतासह अनेक देशांमध्ये कायदेशीर निविदा म्हणून मान्यता नाही। बिटकॉइन घोटाळ्याने कर्नाटक सरकारला चांगलाच धक्का बसला आहे। शहरातील हॅकर श्रीकृष्ण उर्फ श्रीकी याच्याकडून अधिकाऱ्यांनी 9 कोटी रुपयांची बिटकॉइन जप्त केल्यानंतर या घोटाळ्यात राजकारणातील प्रभावी व्यक्ती सामील असल्याचा आरोप विरोधी पक्ष काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे। श्रीकृष्णावर सरकार सरकारी पोर्टल हॅक करणे, डार्क नेटद्वारे ड्रग्ज मिळविणे आणि क्रिप्टोकरन्सीद्वारे पैसे देणे असे आरोपही आहेत। भाजपतर्फे महांतेश कवटगीमठ यांची उमेदवारी जाहीर।
विधान परिषद निवडणुकींसाठी भाजपतर्फे उमेदवार म्हणून महांतेश कवटगीमठ यांची उमेदवारी जाहीर झाली आहे। पक्षाच्या नेत्यांनी राज्यातील उमेदवारांची पहिली यादी शुक्रवारी जाहीर केली। या यादीमध्ये विद्यमान सदस्यांना प्राधान्यक्रम देण्यात आला आहे। त्यानुसार महांतेश कवटगीमठ यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे। भाजपच्या दृष्टीने ही यशस्वी राजकीय खेळी ठरणार असल्याचा अंदाज बांधला जात आहे। याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच होणार असल्याचे सांगण्यात आले। या पहिल्या यादीत दक्षिण कन्नड जिल्ह्यातून कोटा श्रीनिवास पुजारी आणि धारवाड येथून प्रदीप शेट्टर यांची नावे निश्चित झाली असल्याचे समजते। भारतीय रिझर्व्ह बँकेच्या 2 योजनांचे उद्घाटन। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी पोलिसांनी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या 2 योजनांचं उद्घाटन केलं। भारतीय रिझर्व्ह बँकेने रिटेल डायरेक्टर स्कीम आणि रिझर्व्ह बँक एकात्मिक लोकपाल योजनेचं मोदींच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं। यावेळी मोदींनी कोरोनाच्या कालावधीमध्ये आरबीआयच्या माध्यमातून करण्यात आलेल्या कामांचं कौतुक केलं। पंतप्रधानांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ग्राहकांसाठी महत्त्वाच्या असतील असं सांगण्यात येणाऱ्या या 2 योजनांचं उद्घाटन केलं। यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, आरबीआयचे गव्हर्नर चित्तरंजन दास यांच्या सहित इतर अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी झालेले। या 2 योजनांचं उद्घाटन करण्यात आलं आहे। त्या योजनांमध्ये देशामध्ये गुंतवणुकीचा नक्कीच विस्तार होईल आणि कॅपिटल मार्केट्समध्ये सर्वसामान्यांना गुंतवणूक करणं अधिक सुरळीत होईल। या माध्यमातून गुंतवणूकदारांना अधिक सुविधा उपलब्ध होतील असा विश्वास मोदींनी यावेळी व्यक्त केला। रिटेल डायरेक्टर स्कीममुळे देशातील छोट्या गुंतवणूकदारांना सरकारी सिक्युरिटीज मध्ये गुंतवणूक करणं अधिक सुरक्षित आणि सहज शक्य होणार आहे। बीम्स मधील कर्मचाऱ्यांचे पुन्हा आंदोलन। कोरोनाच्या कालावधीत सेवाभावाने कार्य केलेल्या कर्मचाऱ्यांना अचानक काढून टाकण्यात आले आहे। याबद्दल कर्मचारी वर्गाने आंदोलन छेडले। तसेच आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर केले। तसेच आपल्याला सेवेत सामावून घेण्याची मागणी केली। या कर्मचाऱ्यांवर बीम्स प्रशासनाने अन्याय केला आहे। त्यांना कंत्राटी तत्वावर दीर्घकाळ सेवा देण्यास सांगण्यात आले। त्यानुसार कर्मचारी तेथे कार्य करीत होते, मात्र आता त्यांना सेवा थांबविण्यास सांगण्यात आले आहे। आता या कर्मचाऱ्यांनी काय करावे असा प्रश्न उपस्थित झाला आहे। कर्मचाऱ्यांचे भवितव्य संकटात सापडले आहे। याची दखल घेऊन अन्याय निवारण करावे अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे। यावेळी कर्मचारी संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेतकऱ्यांचा विरोध डावलून बायपासच्या कामास सुरुवात। हलगामच्छे बायपास रस्त्याच्या कामाला शेतकऱ्यांनी प्रखर विरोध व्यक्त केला, तरी देखील शेतकऱ्यांच्या मागण्या पायदळी तुडवून या कामाला प्रारंभ करण्यात आला। या कामाची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी एम.जी. हिरेमठ यांनी या ठिकाणी पाहणी केली। तसेच पोलिसांना सदर कामकाज सुरू ठेवण्याबाबत सूचना केल्या। यावेळी देखील शेतकऱ्यांनी आपला विरोध प्रकट केला। सुपीक जमिनीतून रस्त्याचे काम करू नये अशी जोरदार मागणी यावेळी केली। शेतकऱ्यांचे अर्थाचे साधन असणारी ही जमीन हिरावली जाऊ नये अशी मागणी शेतकऱ्यांनी केली, मात्र प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे। तसेच शेतकऱ्यांना अधिक भरपाई रक्कम देण्यासाठी तयारी दर्शविली आहे। आतापर्यंत 825 शेतकऱ्यांना 27 कोटी इतकी भरपाई रक्कम देण्यात आली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले। तर शेतकऱ्यांनी आपल्याला जमीन द्यायची नसून कोणत्याही भरपाई रकमेची अपेक्षा नसल्याचे म्हणणे मांडले, मात्र शेतकऱ्यांच्या मागणीचा विचार दुर्लक्षित करून प्रशासनाने कामाचा रेटा सुरू ठेवला आहे। पीयूसी विद्यार्थ्यांची संख्या 92,000 वाढली। कोरोना कालावधीत 10वीच्या परीक्षा उशिराने घेण्यात आल्या। तसेच परीक्षांचे निकाल लावताना अधिक विद्यार्थ्यांना उत्तीर्ण घोषित करण्यात आले। यामुळे यावर्षी प्रथम वर्ष पीयूसीला एकूण 7,20,000 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे। मागील वर्षीच्या तुलनेत ही संख्या 92,000 वाढली आहे। त्यामुळे आता पीयूसी अभ्यासक्रमाच्या शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी वाढली आहे। कोरोनाच्या नंतर 10वी परीक्षा आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य यांचा विचार करून सरकारने सर्वांनाच उत्तीर्ण करण्याचे धोरण राबविले। यामुळे विद्यार्थी उत्तीर्ण संख्येत मोठी वाढ झाली आहे। राज्यात सुमारे 8,70,000 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली। परीक्षेला गैरहजर राहिलेले आणि डिबार झालेले विद्यार्थी वगळता साऱ्यांना उत्तीर्ण घोषित करण्यात आले। यामुळे पीयूसी प्रथम वर्ष अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। या संदर्भात पदवीपूर्व शिक्षण खात्याच्या संचालिका आर स्नेहल यांनी माहिती दिली आहे। मराठा सहकारी बँकेला 2.5 कोटींचा नफा।
येथील मराठा सहकारी बँकेला यंदाच्या आर्थिक वर्षात 2.5 कोटी रुपयांचा नफा झाला आहे। तसेच सभासदांना 20% लाभांश देण्याची योजना आहे, अशी माहिती बँकेचे चेअरमन दिगंबर पवार आणि व्हाईस चेअरमन नीना काकतकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। सन 2020 आणि 21 सालात बँकेच्या एकूण ठेवी 148 कोटी 96 लाख इतक्या आहेत। सभासदांच्या ठेवी सुरक्षिततेसाठी बँकेने 5 लाखांपर्यंत विमा उतरविलेला आहे। ज्येष्ठ नागरिकांना ठेवीवर 0.5% जादा व्याजदर देण्यात येत आहे। बँकेचे एकूण कर्ज वितरण 102 कोटी 30 लाख केले आहे। कर्ज व्यवहार वाढविण्याकरिता बँकेने कर्जाचे व्याजदर कमी केले आहे। गृह कर्ज 8.80% EMI, कार कर्ज 9% EMI, सामान्य कर्ज 10.50% EMI याप्रमाणे कर्ज वितरण केले आहे। बँकेचा ग्रास NPA 4.39% आहे। 2020 आणि 21च्या सरकारी लेखा परीक्षणानुसार बँकेला ऑडिट वर्ग A मिळालेला आहे। बँकेला यावर्षी निव्वळ नफा 2 कोटी 55 लाख झालेला आहे। सामाजिक उपक्रम राबवत बँकेने आर्थिक दृष्ट्या अग्रक्रम क्षेत्रात 74.14% आणि दुर्बल घटकास 47.97% कर्जाचे वितरण केले आहे, असे त्यांनी सांगितले। यावेळी बँकेचे संचालक बाळासाहेब काकतकर, लक्ष्मण होणगेकर, रेणू किल्लेकर आणि इतर सदस्य उपस्थित होते। मिठाई वाटपावरून ग्रामपंचायत सदस्यात जुंपली। दिवाळीमध्ये मिठाई वाटप करावी की करू नये या विषयावरून ग्रामपंचायत सदस्यांमध्ये जोरदार वादावादी झाली आणि त्यानंतर त्यांच्यात चांगलीच जुंपली असा प्रकार घडला आहे। बेळगाव तालुक्यातील पूर्व भागातील एका ग्रामपंचायतमध्ये असा प्रकार घडला असल्याचे सांगण्यात आले। एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याचे नुकतेच निधन झाले आहे, त्यामुळे दिवाळीच्या मिठाई वाटपाचा प्रयोग थांबवावा अशी सूचना करण्यात आली। मात्र काही ग्रामपंचायत सदस्यांनी त्या व्यक्तीचा ग्रामपंचायतशी कोणताही संबंध नाही, त्यामुळे हा निर्णय घेऊ नये अशी मागणी केली। यावरून जोरदार वादावादी झाली आणि प्रकरण हातघाईवर आले। मात्र या प्रकाराची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे। माजी आमदार रमेश कुडची यांच्या राजकीय हालचाली गतिमान। बेळगावचे माजी आमदार रमेश कुडची काँग्रेसमध्ये पुन्हा सक्रिय झाल्याने येत्या काही दिवसात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे। कुडची यांनी गुरुवारी जिल्हा काँग्रेस कार्यालयात KPCC कार्याध्यक्ष आणि माजी मंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेतली। आमदार असताना त्यांच्यासोबत काम केलेले पक्षाचे कार्यकर्तेही यावेळी काँग्रेस भवनात जमले होते। गत आठवड्यात सतीश जारकीहोळी महापालिका निवडणुकीतील प्रभावासाठी बेळगाव उत्तर मधील एका काँग्रेसच्या नेत्याला जबाबदार धरले होते। नाव न त्यांनी माजी आमदार फिरोज सेठ आणि त्यांचे बंधू शहर जिल्हाध्यक्ष राजू सेठ यांना लक्ष केले होते। त्यामुळे अंतर्गत घडामोडी वाढण्याची चर्चा होती। आठवड्यातच माजी आमदार कुडची सक्रिय झाल्याने त्याला पुष्टी मिळाली। कुडचींना मानणारा मोठा वर्ग आहे, त्यामुळे आगामी विधान परिषद आणि 2023 मधील विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे। 1999 मध्ये त्यांनी काँग्रेसकडून बेळगाव मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवून त्यावेळी पहिल्यांदा समितीचा पराभव झाला, त्याची राज्यात चर्चा झाली। 2004 मधील निवडणूक त्यांनी पुन्हा जिंकली। बेळगावात काँग्रेसकडून विधानसभेवर निवडून गेले, पण 2004 ते 2008 काळात काँग्रेसमधील काहींनी त्यांच्या विरोधात मोर्चे बांधणी केली। मात्र आता आपण पुन्हा सक्रिय होत असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स, a perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations. exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar Brothers, Poddar Sons and Grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए
3 अलग कक्ष, IPL मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 777। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। बेळगाव बार असोसिएशनच्या निवडणूक रिंगणातून तिघांनी उमेदवारी मागे घेतली, त्यामुळे आता 11 जागांसाठी 34 जणात लढत होणार आहे। त्यामध्ये अध्यक्ष आणि महिला प्रतिनिधी पदासाठी थेट आणि इतर जागांसाठी बहुरंगी लढत होणार आहे। गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस होता। त्यानुसार पात्र उमेदवारांपैकी 3 जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे 34 उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले आहेत। ॲडव्होकेट दिनेश एम पाटील, ॲडव्होकेट प्रभू एस यत्नट्टी यांच्यात अध्यक्षपदासाठी थेट लढत होणार आहे, तर अन्य पदांसाठी बहुरंगी लढत होणार आहे। उपाध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट सुधीर बी चव्हाण, ॲडव्होकेट VR कामटे, ॲडव्होकेट अमित ए कोकितकर, ॲडव्होकेट बसवराज एम मुगळी, ॲडव्होकेट लक्ष्मण यल्लापा पाटील, ॲडव्होकेट विनोद शंकरगौडा पाटील, ॲडव्होकेट सचिन आर शिवण्णावर यांच्यात लढत होणार आहे। सरचिटणीस पदासाठी ॲडव्होकेट सतीश गोपाळ बिरादार, ॲडव्होकेट शिवलिंगाप्पा बुद्धिहाळ, ॲडव्होकेट YK दिवटे, ॲडव्होकेट रवींद्र आर गुंजाळे, ॲडव्होकेट षडाक्षरी हिरेमठ, ॲडव्होकेट गिरीश एन पाटील यांच्यात सहसचिव पदासाठी ॲडव्होकेट बंटी आर कपाई, ॲडव्होकेट श्रीधर एस कुलकर्णी, ॲडव्होकेट निंगनगौडा पाटील, ॲडव्होकेट विश्वनाथ बी सुलतानपुरी यांच्यात लढत होणार आहे। विधान परिषद निवडणुकीमुळे अधिवेशन लांबणीवर पडण्याची शक्यता। 2 वर्षांनंतर बेळगाव विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन घेण्यात येणार आहे, पण त्यासाठी विधान परिषद निवडणुकीचा अडसर निर्माण झाला आहे। सरकारने राजकीय इच्छाशक्ती दाखवल्यास डिसेंबर अखेर अधिवेशन भरण्यात येणार आहे। 3 दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत अधिवेशनाबाबत चर्चा करण्यात आली। डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात अधिवेशनाची तारीख निश्चित करण्याचे ठरविण्यात आले। 10 ते 15 दिवस अधिवेशन घेण्यात येणार होते, पण केंद्रीय निवडणूक आयोगाने विधान परिषद निवडणूक जाहीर केली, त्यामुळे तत्काळ आचारसंहिता लागू झाली। 10 डिसेंबर रोजी विधान परिषद निवडणूक होणार आहे। 14 रोजी निकाल जाहीर होईल। निवडणूक प्रक्रिया 16 डिसेंबरला संपुष्टात येणार आहे। तोपर्यंत अधिवेशन भरविता येणार नाही। निवडणूक पार पडल्यानंतर मंत्रिमंडळ बैठक घेऊन अधिवेशनाबाबत चर्चा केली जाईल असे सांगण्यात आले आहे। फोर्ट रोड परिसरात वाहतूक कोंडी। फोर्ट रोड परिसरात सध्या वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे, त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत। या कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी रहदारी पोलिसांनी त्वरित पावले उचलण्याची मागणी होत आहे। फोर्ट रोड पासून जिजामाता चौकापर्यंत जाणाऱ्या दुपदरी रस्त्यावर हा प्रकार घडत आहे। याची दखल घेण्यास विलंब लागला आहे, त्यामुळे वाहन चालकांना समस्यांचा सामना करावा लागतो आहे। अनेक लहान मोठी वाहने या मार्गावरून ये-जा करीत असतात, त्यांची वाहतूक सुरळीत होत नसून वाहनांची गर्दी होत आहे। याबद्दल तक्रारी करून देखील त्याकडे दुर्लक्ष झाले आहे, त्यामुळे येथील व्यावसायिक वर्ग देखील त्रस्त झाला आहे। याकडे लक्ष पुरवण्याची मागणी होत आहे। काहेर इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग तर्फे कार्यशाळा। काहेर इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग बेळगाव तर्फे मानसिक आरोग्यावर कार्यशाळा घेण्यात आली। प्रारंभी वीरेश कुमार नंदगाव यांनी स्वागत केले। सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर यास्मीन नदाफ यांनी प्रमुख पाहुण्या प्राचार्य डॉक्टर सुधा रेड्डी यांचा परिचय करून दिला। यावेळी बोलताना डॉक्टर रेड्डी यांनी आरोग्य विज्ञानाच्या विविध क्षेत्रामध्ये मानसिक मूल्यमापनाचे महत्त्व वाढले आहे असे सांगितले। JNMC मनोविज्ञान विभागाचे प्राध्यापक केरोल डिसोजा, बी जमादार आणि अमेय खांडे यांनी यावेळी आपले विचार मांडले। संगनगौडा शानबाग यांनी आभार मानले। या प्रसंगी प्राध्यापक गुरुराज उडपी, डॉक्टर मंजुनाथ सोगदल, सुषमा पाटील आणि 100हून अधिक विद्यार्थी उपस्थित होते। कॅपिटल वनला 15 लाखांचा नफा। कॅपिटल वन सोसायटीला गत वार्षिक वर्षात 15,65,806 रुपयांचा नफा मिळाला असून सभासदांना 8% लाभांश देण्यात येईल अशी घोषणा संस्थापक अध्यक्ष शिवाजी हंडे यांनी केली। सोसायटीची 13वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंगळवार दिनांक 9 रोजी नुकतीच मुख्य कार्यालयात झाली, त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते। कोरोना काळातही संस्थेने प्रगती केली आहे। 2020 आणि 21 अखेर संस्थेकडे एकूण 2,706 सभासद
असून ठेवी 19.30 कोटी आहेत. 11.99 कोटी रुपयांचे कर्ज वितरण तर 10.19 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. आर्थिक वर्षात 23.90 कोटी रुपयांच्या खेळत्या भांडवलावर 114.75 कोटीची उलाढाल झाली असे त्यांनी सांगितले. मुख्य व्यवस्थापिका राजश्री हुंद्रे यांनी अहवाल वाचन केले. या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष श्याम सुतार, संचालक रामकृष्ण जोशी, संजय चौगुले, शिवाजी अतिवाडकर, सदानंद पाटील, शरद पाटील, भाग्यश्री जाधव, नंदा कांबळे यांच्यासह भागधारक आणि कर्मचारी उपस्थित होते. दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे माध्यमिक शिक्षकांसाठी कार्यशाळा. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शाळा जवळजवळ बंदच होत्या. त्यामुळे शिक्षण क्षेत्रावर फार मोठा परिणाम झाला. विद्यार्थी वर्गाचे शैक्षणिक नुकसान झाले. ही बाब संचालक मंडळाच्या निदर्शनास आल्याने झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी जास्त तासांचे नियोजन करावे यासाठी संस्थेच्या सर्व माध्यमिक शाळांतील विषय शिक्षकांची एक दिवसीय कार्यशाळा आयोजित केली होती. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे सचिव प्राध्यापक विक्रम पाटील होते. विचार मंचावरील उपस्थित मान्यवरांचे, शिक्षकांचे आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे स्वागत कार्यकारिणीचे अध्यक्ष एस.बी. जाधव, मुख्याध्यापक कर्मवीर भाऊराव पाटील, हायस्कूल गोजगे यांनी केले. या प्रसंगी सर्व उपस्थित मान्यवरांची समोचित भाषणे झाली. सर्व शिक्षकांनी विद्यार्थीप्रिय शिक्षक बनण्यासाठी सतत वाचन, मनन, चिंतन करून उत्तमोत्तम विद्यार्थी घडविणे शिक्षकांच्या हाती आहे असे विचार पी.पी. बेळगावकर यांनी व्यक्त केले. ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. मुख्याध्यापक पी.आर. पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुवर्य शामराव देसाई हायस्कूलचे मुख्याध्यापक एस.एन. गुरव यांनी केले. ऑपरेशन मदत तर्फे गोल्याळी येथे सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन. खानापूर तालुक्याच्या दुर्गम खेड्यापाड्यातील मुलांच्या बौद्धिक विकासाला चालना मिळावी, त्याचबरोबर मुलांमध्ये शिक्षणात अभिरुची निर्माण व्हावी यासाठी ऑपरेशन मदत तर्फे ग्रामीण शिक्षण अभियान अंतर्गत गोल्याळी आणि आजूबाजूच्या परिसरातील शाळेतील मुलामुलींसाठी सातेरी मंदिराच्या प्रांगणात प्रथमच सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा गोल्याळी येथील साईनाथ स्वसहाय्य महिला बचत गटाने आयोजित आणि ऑपरेशन मदतने पुरस्कृत केली होती. या स्पर्धेला गोल्याळी आणि परिसरातील बेडगिरी, तोराळी, देवाची हट्टी, आमटे, तळावडे, कणकुंबी, पारवाड, चिगुळे आणि तुडे अशा जवळपास 20 किलोमीटरच्या परिसरातील 10 शाळांच्या जवळपास 200 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी बस अथवा चालत येऊन या परीक्षेला आपली उपस्थिती दर्शविली. या स्पर्धेचे उद्घाटन महादेव गुरव, जयवंत देसाई, तनुजा गुरव, गावडू गुरव, संभाजी सावंत सर, शिवाजी गुरव यांच्यासह गोल्याळी महिला मंडळाच्या सदस्य आणि परिसरातील शाळांचे शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिक यांच्या उपस्थितीत झाले. कागलजवळ चालत्या कारच्या स्फोटात एक ठार. कोल्हापूरच्या कागल मुरगोड रस्त्यावर वन्हाळी तालुका कागल जिल्हा कोल्हापूर जवळील वाघजाई घाटात चालत्या कारचा स्फोट झाला. कार जळत घाटात सुमारे 200 मीटर खोल दरीत जाऊन पडली. कार चालकाचा जागीच होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी पहाटे घडली. हा स्फोट कसा झाला, जळालेला कार चालक कोण, या सर्व प्रकरणाचा सखोल तपास कागल पोलीस करीत आहेत. कारचा स्फोट होऊन ती घाटात दरीमध्ये कोसळली, त्यामुळे पूर्ण जळालेल्या अवस्थेत कार चालकाचा मृतदेह रस्त्याच्या कडेला पडला आहे. घटनास्थळी कागल पोलीस दाखल झाले असून घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. पेट घेतलेली कार दरीत पडल्यानंतर परिसरातील गवतालाही आग लागली. कागल नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग विझविली. पोलिसांनी जळालेल्या कारचा शोध घेतला असता कार नंबर MH09-1U3703 असून अभिजित धनवडे यांच्या मालकीची असल्याचे समजले. सुवर्ण सौध परिसरात रविवारी वीज पुरवठा खंडित. हेस्कॉम कडून तातडीची दुरुस्ती हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवार दिनांक 14 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत सुवर्ण सौध परिसरात वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. कोंडस्कोप, हलगा, बस्तवाड, शगनमट्टी, खमकारट्टी, कोळीकोप, बेडेकोळ मठ, मास्तमर्डी, बसरीकट्टी, शिंदोळी, मुदगाव, श्रीराम कॉलनी, परिवहन नगर, महालक्ष्मीपुरम, साईनगर, भरतेश कॉलेज, शिंदोळी क्रॉस, निलशी क्रॉस सह परिसरात वीज खंडित केली जाईल. फिनिक्स मास्टर्स लीगच्या चषकाचे अनावरण.
युनियन जिमखाना आयोजित 35 वर्षावरील पुरुषांसाठी फिनिक्स मास्टर्स लीग T20 क्रिकेट स्पर्धेच्या चषकाचे अनावरण आज युनियन जिमखाना मैदानावर मोठ्या दिमाखात पार पडले। सदर मास्टर लीग क्रिकेट स्पर्धा फिनिक्स एव्हिएशन यांनी पुरस्कृत केले आहे। चषकाचे अनावरण करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी ज्येष्ठ क्रिकेटपटू संगम पाटील उपस्थित होते। यावेळी व्यासपीठावर स्पर्धेत सहभागी 6 संघांचे संघमालक विष्णूचे चंदन कुंदरनार, एक्स्ट्रीमचे सचिन कलवार, KR शेट्टी किंग्सचे प्रणय शेट्टी, ॲडव्होकेट पाटील, लायनचे सुनील सक्री, फॅनकोचे सलीम फणीबंद, BBC मच्छे संघाचे ज्योतिबा गिलबिले आणि संयोजकांतर्फे सचिन साळुंके उपस्थित होते। प्रारंभी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत परशुराम पाटील यांनी केले। यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे संगम पाटील म्हणाले की 35 वर्षावरील खेळाडूंना मिळालेली ही संधी नक्कीच फळाला येईल, कारण बरेच क्रिकेटपटूंनी क्रिकेटमधून माघार घेतली होती, पण या स्पर्धेनिमित्त त्यांना एक संधी मिळाली असून या संधीचा ते पुरेपूर फायदा उठवतील यात शंकाच नाही। युनियन जिमखानाने राबविलेली ही संकल्पना नक्कीच चांगली आहे। यावेळी प्रमुख पाहुणे संगम पाटील आणि सर्व संघ मालकांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्या आणि उपविजेत्या संघांना देण्यात येणाऱ्या चषकाचे अनावरण करण्यात आले। यावेळी स्पर्धेत सहभागी क्रिकेटपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी रणजीपटू मिलिंद चव्हाण आणि परशुराम पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले। उद्या स्पर्धेचा पहिला दिवस असून 2 सामने होणार आहेत। क्रिकेट स्पर्धेत शेडेगाळीला विजेतेपद मौजे शेडेगाळीतील तालुका खानापूर येथील श्री रवळनाथ क्रिकेट संघ आयोजित क्रिकेट स्पर्धेत शेडेगाळीने हाल झुंजवाडचा 52 धावांनी पराभव करून विजेतेपद पटकाविले। या स्पर्धेत 35 संघांनी भाग घेतला होता। अंतिम लढतीत प्रथम फलंदाजी करताना शेडेगाळीने 8 षटकात 4 बाद 81 धावा केल्या। प्रत्युत्तरादाखल हाल झुंजवाडचा डाव 6 षटकात 29 धावात गारद झाला। त्यांना 52 धावांनी पराभवास सामोरे जावे लागले। रामकृष्ण एन यांना डॉक्टरेट प्रदान। SKE संस्थेच्या राणी पार्वती देवी कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण निर्देशक रामकृष्ण एन यांना विश्वेश्वरय्या तांत्रिक विश्वविद्यालयाकडून इफेक्ट ऑफ असिस्टेड अँड रजिस्टर्ड ट्रेनिंग ऑन सिलेक्टेड स्पीड पॅरामीटर्स अँड फिजिओलॉजिकल व्हेरिएबल्स ऑफ ॲथलीट्स या विषयाच्या शोध प्रबंधावर नुकतीच PhD प्रदान करण्यात आली। विश्वेश्वरय्या तांत्रिक विश्वविद्यालयाचे शारीरिक शिक्षण निर्देशक डॉक्टर AG बुजुर्गी यांचे गाईड म्हणून मार्गदर्शन रामकृष्ण यांना लाभले। रामकृष्ण एन हे गेली 12 वर्षे RPD महाविद्यालयामध्ये शारीरिक शिक्षण निर्देशक म्हणून कार्यरत आहेत। त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवले आहेत। त्यांना संस्थेचे चेअरमन, पदाधिकारी यांचे प्रोत्साहन आणि प्राचार्य यांचे सहकार्य लाभले आहे। 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत बेळगाव क्लब उपांत्य फेरीत हुबळी येथे सुरू असलेल्या 14 वर्षाखालील लीलावती पॅलेस चषक क्रिकेट स्पर्धेत बेळगाव स्पोर्ट्स क्लब संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला। बेळगाव क्लबने गुरुवारी वसंत मुद्रेश्वर क्रिकेट अकादमीचा 7 गडी राखून पराभव केला। प्रथम फलंदाजी करताना मुद्रेश्वरने 29.3 षटकात सर्व बाद 86 धावा केल्या। बेळगाव स्पोर्ट्सच्या वरद आणि जयशांत यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले। प्रत्युत्तरादाखल खेळताना बेळगाव स्पोर्ट्सच्या आशुतोष H याने 40 चेंडूत 11 चौकारांसह नाबाद 62 धावा केल्या। 13.4 षटकात 3 गडी गमावून विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला। पहिला उपांत्य सामना बेळगाव स्पोर्ट्स क्लब विरुद्ध BDK स्पोर्ट्स हुबळी यांच्यात, तर दुसरा उपांत्य सामना चॅम्पियन नेट्स विरुद्ध हुबळी क्रिकेट अकादमी यांच्यात होणार आहे। याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले। धन्यवाद।